जय भीम नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 20वा दिवस. सकाळी सकाळी मुलीच्या डब्यामध्ये पास्ता बनवून दिला. तसं जंक फूड शाळेमध्ये अलाऊ नाही आहे, पण आठवड्यातून एक दिवस चालतं, म्हणून आज ती घेऊन शाळेला निघून गेली. त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि नंतर मग माझ्या लाडोबाला छानसं तयार केलं. आज सकाळी सकाळी उठून लाडोबाला तयार करणं म्हणजे अंगणवाडीतून फोन आला होता. आज तिला जंताच्या औषधासाठी अंगणवाडीत बोलावणं झालं होतं आणि तसा तिचा महिन्याचा खाऊ पण आज मिळत असतो, म्हणून आम्ही दोघी तयार होऊन अंगणवाडीला गेलो. अंगणवाडीला जायच्या आधी बघा किती मटकते आहे. आजकालच्या पोरांना काही सांगावं लागत नाही मंडळी. चला, पटोपट सगळे कामं आवरली आणि दोघी मायलेकी गेलो अंगणवाडीला. तिथे बघा लड्डूचा आगाऊपणा चालूच होता. तिथे गेल्यानंतर त्या अंगणवाडीच्या सेविकेने लड्डूला जंताची औषध दिली. ते 6 महिन्यातून एकदा ते तिला देतातच आणि तिचा खाऊ दिला आणि ORSचे 2 पॅकेट दिली. कारण तापमान थोडं जास्तच आहे, त्यामुळे मुलांना डिहायड्रेशन जास्त होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील प्रत्येक मुलाला 2-2 ORSचे पॅकेट त्यांनी दिले. लड्डूने तिथे औषध घेताना बिलकुल नाटकं केले नाही. चुपचाप गोळी तोंडात घेतली आणि पाण्याच्या घोटासह गिळून घेतली आणि सगळ्यांना बाय बोलून आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर रोजच्याप्रमाणे आम्ही केली दिवाबत्ती, नंतर पूजा व वंदना. त्याच्यानंतर छानशा भोजनाचा घेतला आम्ही आस्वाद. मग लड्डूला झोपून थोडंसं टॉय पॅकिंगचं काम मी सुरू केलं, कारण खाली वेळात मला तेच एक काम असतं. मंडळी, मी तुमच्यासोबत ग्रंथाच्या काल 3ऱ्या भागाची चर्चा केली होती, पण मी आज 4था भाग वाचलेला आहे. तो ऐकून मन खूप प्रसन्न झालं. आज तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. सुजाताच्या फेडलेल्या नवसाची खीर त्यांनी शेवटी 6 वर्षांनंतर खाल्ली होती. आज कुठं जाऊन मनाला ग्रंथ वाचताना खूप शांतता मिळाली. मंडळी, मी रोज तथागताचा ग्रंथ वाचते. त्याच्यामधून वाचून मी तुम्हाला काही गोष्टी रोजच सांगत असते, पण त्या गोष्टीमध्ये काही जर त्रुटी आढळल्या, काही माझ्या चुका आढळल्या तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर संध्याकाळी मी साठवलेल्या दुधाच्या साईमधून तूप काढलं. लड्डूचा तिथेही आगाऊपणा चालूच होता. काढतानाच त्यातलं मक्खन तिने खाऊन घेतलं. मग काय, संध्याकाळच्या डिनरची तयारी केली लगोलगच, कारण साहेब यायची वेळ झाली होती. संध्याकाळचं जेवण वगैरे बनवलं, पण पुन्हा थोडेसे टॉय वगैरे पॅकिंग केले आणि मग गुन्नूची तिच्या अभ्यासात थोडीशी मदत केली, कारण तिला वेळोवेळी मला मदत करणं जरुरी असते. कारण मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की टीव्हीला ट्युशन वगैरे काही नाही आहे. मंडळी, मी माझ्या दैनंदिन जीवनातल्या रोजच्या घडामोडी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे पुढचा ब्लॉग बनवताना मला नवीन चालना मिळते. चला, असा संपला आमचा दिवस. संध्याकाळी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, मी ताक घेतलं आणि मग झोपायला गेलो. लड्डूशी थोडी गंमत जम्मत केली. चला, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. भवतु सब्बं मंगलम्.